आज नागपूर येथे भाजप नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या संमेलनासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणीसह पक्षाचे पदाधिकारी वरिष्ठ नेते उपस्थित आहेत। या संमेलनात लाखो युवक युवती विविध जिल्हे व खेड्यापाड्यावरून सहभागी झालेले आहेत। मात्र त्याच नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे सही सभा पार पडत असताना बाहेर काही महाविद्यालयातील तरुण तरुणी व महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी युनिव्हर्सिटी हे राजकीय सभेसाठी असते का असा जाब विचारला असता व आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना अटक करण्यात आलेली आहे। महाविद्यालयातील तरुण तरुणी यांना अटक केल्यामुळे आता चांगलेच वातावरण तापल्याचे दिसून येत आहे। एकीकडे लोकशाहीचे राज्य आहे असे सांगितले जाते तर दुसरीकडे लोकशाहीचे हक्क बजावत असताना अशा प्रकारे पोलीस प्रशासन अटक करते। ही एक दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आज नागपूरमध्ये घडली। कुणाला विरोध करणे अथवा आपले प्रश्न प्रखरपणे राजकीय नेते असो अथवा जनतेसमोर मांडणे हा गुन्हा आहे का असा प्रश्न आता इथे उपस्थित होतो। कार्यक्रमास्थळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व महाविद्यालयातील तरुण तरुणी यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरुद्ध मोठ्या घोषणाबाजी करत निषेध केलेला आहे। त्याप्रमाणे बीजेपीचे कार्यक्रम घेतला जात आहे। आम्हा लोकांना इथे उभं नाही राहू दिलं जात आहे। त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम घेतले जाऊ शकते पण विरोधी पक्षातल्या लोकांना इथे उभं नाही राहू देत आहे। हा कुठला न्याय आहे, कुठला हे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये आपण राजकीय सभा घेऊन राहिलेला एवढा मोठा आम्हाला परमिशन सुद्धा असून सुद्धा आम्हाला हे नाही करून राहिलेलं। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। मुर्दाबाद, मुर्दाबाद, कुलगुरु मुर्दाबाद। विद्यापीठ आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, विद्यापीठ आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, विद्यापीठ आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। नाही चलेगी, नाही चलेगी, तानाशाही नाही